नमस्कार. साकारच्या चाइल्ड केअर युनिटमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आमचं चाइल्ड केअर युनिट आहे. इथे प्रत्येक बाळांचं सगळं व्यवस्थित सेपरेट ठेवलं जातं. ह्या आमच्या आया आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती स्वच्छता आहे आणि प्रत्येक बाळाचे कपडे त्यांच्या बास्केटमध्ये ठेवले जातात. हे आयांचे पाळणे आहेत, बाळांचे पाळणे आहेत. चाइल्ड केअर युनिट बद्दल मला माहिती मिळाली, पण या चाइल्ड केअर युनिटमध्ये जी आपल्या साताऱ्यामध्ये ही तांदुळी बाळ येतात कशी, त्याबद्दल मला आधी जाणून घ्यायला आवडेल. साकार संस्था जी आहे ती 0 ते 6 या वयोगटातील बाळांचे संगोपन आणि पुनर्वसन हे काम करते. ही बाळं नॉर्मली आपल्याकडे येतात ती CWC या सरकारच्या कमिटीद्वारे येतात. ती 3 प्रकारची असतात: टेम्पररी शेल्टर, अबंडंट आणि रेलिंक्विश. रेलिंक्विश म्हणजे ज्यांना नको असलेली मुलं असतात ती आपल्याकडे येतात आणि ती बहुतेक करून कुमारी मातांची असतात, कारण ते त्यांना ती नको असतात म्हणून. अबंडंट म्हणजे पोलिसांच्या थ्रू आपल्याकडे पोलिसांना जी सापडलेली बाळं असतात ती येतात. आणि टेम्पररी शेल्टर म्हणजे सध्या जे सांभाळ करू शकत नाहीत अशी बाळं आपल्याकडे येतात, पण आपण त्यांचे पूर्णपणे संगोपन करतो. आणि जी पूर्ण फ्री फॉर अडॉप्शन असतात, म्हणजे रेलिंक्विश आई वडिलांनी हक्क सोडलेला असतो, अशा बाळांचं आपण दत्तकाद्वारे पुनर्वसन. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. गेल्या 32 वर्षापासून साकार ही संस्था अनाथ बाळांसाठी म्हणजे निराधार बाळांसाठी कार्य करत आली आहे आणि अतिशय अविरतपणे हे कार्य अजून देखील चालू आहे. आत्ताच मी या साकारचा सगळा प्रवास बघितला आणि वरचं जे आपलं चाइल्ड केअर युनिट आहे ते देखील बघितलं. त्यामध्ये इतक्या छान पद्धतीने, इतक्या स्वच्छतेत बाळांचं संगोपन केलं जातं आणि डेली तुम्ही ज्या पद्धतीने बाळांना सांभाळताय आणि हे सगळं करताय, तर त्यासाठी तुम्हाला काय आव्हानं येतात याची मला माहिती घ्यायला आवडेल. तर राधिका, कोषाध्यक्ष म्हणून तुला मी विचारते की यासाठी तुम्ही काय तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात आणि तुम्ही कसं ते सॉल्व्ह करता? खरं सांगायचं तर पैशांनी खूपच प्रॉब्लेम, म्हणजे पैशांचे मेन हे असतात. 10 लाख जवळपास आपला महिन्याचा खर्च आहे. शासनाकडून जे मिळतात पैसे आपल्याला, त्याचा कुठेच आपला ताळमेळ बसू शकत नाही. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही कायम आव्हानं करत असतो की आम्हाला डोनेशन हवंय म्हणून. तर पांडे मॅडम, साकारच्या अध्यक्षा म्हणून तुम्हाला देखील अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, तर अशी काय आता आव्हानं तुमच्या समोर वाटते? आत्ताच राधिकाने सांगितलेलं आहे, आमच्या कोषाध्यक्ष त्यांनी, की दैनंदिन खर्च हा कसा आम्हाला त्याचा मेळ बसवताना आम्हाला सामोरं जावं लागतं आव्हानांना. माझ्या पुढचा प्रश्न असा असतो नेहमी की आम्हाला आमचं अजूनही स्वतःची अशी इमारत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला कायम या इमारतीतून त्या इमारतीत असं बाळांचं प्रत्येक वेळेला त्यांना हलवावं लागतं, त्यावेळेला व्यवस्था करावी लागते. तर हे आपण कुठेतरी थांबवण्यासाठी म्हणून आता आम्ही एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्याचा जो निधीचा खर्च आहे तो फार मोठा आहे आणि तो खर्च आम्हाला पूर्णत्वाला हे स्वप्न न्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना सध्या आवाहन करतो आहे. त्याच्यामुळे माझी परत एकदा समाजाने आत्तापर्यंत आम्हाला अनेक प्रकारे मदत केलेली आहे, तशीच यावेळी सुद्धा आमचं म्हणजे साकारच्या बाळांसाठीचं हक्काचं घर मिळवण्यासाठी होण्यासाठी आम्हाला निधी भरभरून द्यावा असं एक आव्हान मी अध्यक्ष म्हणून सगळ्यांना करते.